शिक्षकांवर कोट्यावधी खर्च तरी क्लासची गरज का? खाजगी क्लास संस्कृतीवर विखेंचा हल्लाबोल. राज्य शासन उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पगारावर मोठ्या प्रमाणात खर्च करत असताना विद्यार्थ्यांना खाजगी क्लासला जावे लागणे ही दुर्दैवी बाब आहे. नीट आणि जेई सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी महाविद्यालयांमध्येच झाली पाहिजे. खाजगी क्लासला आळा बसलाच पाहिजे अशा शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खाजगी क्लास संस्कृतीवर जोरदार टीका केली. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विखे म्हणाले, आज खाजगी क्लास ही गरज कमी आणि प्रतिष्ठेची बाब अधिक झाली आहे. शासन शिक्षकांवर मोठा खर्च करते, मग विद्यार्थ्यांना बाहेर क्लास लावण्याची वेळ का यावी? प्रत्येक शिक्षण संस्थेने सामाजिक दायित्व म्हणून नीट आणि जेईसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू केले पाहिजेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना दिलीप वळसे पाटील यांच्याकडेही आपण हा मुद्दा मांडला होता, मात्र त्यावेळी त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे विखे यांनी सांगितले. आता सर्व महाविद्यालयांना नीटचे क्लास सुरू करण्याची सक्ती व्हावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रवरा संस्थेचा दाखला देत विखे म्हणाले, आमच्या अकादमीतच नीट आणि जेईची तयारी करून घेतली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी क्लासची गरज भासत नाही. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरही त्यांनी संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान राधाकृष्ण विखे यांनी एका संस्थेने सुरू केलेले नीट क्लास विरोधामुळे बंद करावे लागल्याची बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर ही माहिती माझ्याकडे नाही, मात्र चांगल्या उपक्रमांना विरोध होता कामा नये अशी भूमिका विखे यांनी मांडली. की खाजगी क्लास बाबतीत तुम्हाला माझं मत माहिती आहे. ते हे खाजगी क्लासेसवर बंदी घातली पाहिजे, ताबडतोब त्याचा धंदा बंद केला पाहिजे. अनेक आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं अनेक पुढाऱ्यांनी जी महाविद्यालय काढली, आर्ट सायन्स कॉमर्स, ही फक्त आज सगळे खाजगी क्लासेसला चालवायला दिले त्यांनी. मग त्याच्यामध्ये हिस्सेदारी करायची त्या उत्पन्नातून, अतिशय वाईट प्रकार आहे. म्हणून ज्यांना या महाविद्यालयाच्या मांडण्या देऊन ज्यांनी खाजगी क्लासेस चालवायला दिलेल्या आहेत ना, त्याची मान्य तात्काळ रद्द करण्याची माझी मागणी आहे. मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार आहे. आणि खाजगी कोचिंग क्लास म्हणून 2-2, 3-3 लाख रुपये फी देऊन तुम्ही अशी लूट करता मुलांची. मुळात आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्या नीटच्या बद्दलच पुन्हा एकदा नीटकडे विचार केला पाहिजे. गुणवत्ता आता कमी होत चाललेली ना, मग हे जे गैरप्रकार का वाढत चालले? अनेक वेळा जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा संधी मिळत नाही, कारण त्यांच्या वडिलांकडे 2 लाख रुपये द्यायला फी नाही ना. कोचिंग क्लासचा एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. मग आम्ही एवढा खर्च महाविद्यालय अनुदानावर खर्च करतो, अनुदान विद्यालयावर खर्च करतो, मग हे शिक्षकाची काय जबाबदारी आहे? अनुदानीचं एवढं प्रचंड आम्ही 6वं वेतन 7वं वेतन लावा आमची मागणी आहे. ओल्ड पेन्शन स्कीम लावा म्हणून मागणी करतो आम्ही. मग मागणी करताना आपल्यावर जे उत्तरदायित्व आहे, मग आमच्याकडली मुलं काय कोचिंगला जातात? आम्ही दर्जा जर वाढवला तर कोचिंग राज्य आपोआप बंद पडतील ना. सगळ्या महाविद्यालयामध्ये मला वाटतं विद्यालयामध्ये जिथं ज्युनियर कॉलेज आहेत, नीटचे क्लासेस सुरू करण्याबद्दलचं आता सरकारनं कंपल्शन केलं पाहिजे.